लक्ष्या आरती रांगोळी आणून ठेवली 750 रुपयाची, ती का वाया घालवली? कधी काढणार? हेच ते आपल्या हिम्मतराव लेडीज टेलर दुकानाचे CEO इथं स्वतः आलेले आहेत. गोपाळ, तुला कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. काम करा, हे सगळं सोडून. आणि तिथे पटकन सगळं उरक. आपण या ठिकाणी पाहता वहिनी आलेल्या आहेत. ह्या आहेत मिसेस CEO आलेले आहेत. त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय. वहिनी, तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. चला आता पूजेची तयारी झालेली आहे. आता फीत कापून उद्घाटन करून घेऊयात. चला आता कुणाच्या हस्ते उद्घाटन करायचं? हाय का गुरुजी, हा काय प्रश्न आहे का? पुन्हा एकदा नव्यानं दुकान चालू करतोय. आई बापाचा आशीर्वाद पाहिजेच की. आई आप्पा, तुम्ही कापा फीत. त्याचं काही सोन्या चांदीचंच दुकान आहे ना. काय बोलली तू? थांबा आप्पा, मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे गोपाळ बद्दल. होय बोललं पाहिजे. आप्पा बोला की जरा काहीतरी गोपाळ बद्दल. फक्त चांगलं बोला जरा. अर्धा मन के मंडळी, माझ्या या गोपाळने लय मेहनतीने हे दुकान उभं केलंय. त्याची कलाकारी बायका आपल्या अंगावर मिरवत्यात, याचाच मला जास्त आनंद आहे. हो, काय बोलताय? आता दुसरं काय बोलणार मी? बायकांचे झंपर शिवतो ना तू. आता एवढंच मी म्हणू शकतो की पंचक्रोशीतल्या सगळ्या बायकांनी आहे ना, त्यांचा झंपर शिवायला गोपाळकडेच घ्यावं, ही माझी सदिच्छा आहे. तर मंडळी, ऍज अ सरपंच म्हणून मला गोपाळचा लय म्हणजे लय अभिमान आहे. चांगले, चला आता फीत कापून घेऊया. बोलू द्या की. बोल. मी काय बोलणार ना. माझ्या लेकानं मागल्या काही दिवसात लई सोसले. माझ्या लेकावरचं संकट एवढं दूर होऊ दे आणि ह्या दुकानातनं त्याची भरभराट व्हावी, हीच माझी देवाकडे इच्छा आहे. ऍज अ सरपंच म्हणून गोपाळला माझं लय म्हणजे लय मार्गदर्शन असतं आणि या पुढे देखील माझं आप्पा मी काय म्हणतो, आता लई वेळ झाला, रिबिन कापून घेऊ. उद्घाटन करून टाकू. करायचं का? हौशी ये. पाहिजे का? थांबा आप्पा. राहिलं. जरा श्री गणेशा हो ना. कुठं फोडू तुझ्या डोक्यावर? नको मग थांबा आप्पा, थांबा. धरा आप्पा, हो ना. मोठा निघाला मस्त. चला आता आपण पूजा करून घेऊयात. चला.
पूजा संपन्न झाली. हो गुरुजी पाया पडतो. खरंच तुमचं लगीन नाही झालं? नाही झालं. डॉक्टर डॉक्टर जिवंत आहेत? अयो